हा मेडल नेहमीच DPL धामणगाव प्रीमियर लीगची आठवण तुम्हाला करून देणार आहे। जबरदस्त केज आणि साकारल्या अनिल सोबत आपण चर्चाही करणार आहोत। सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे DPL मध्ये धामणगाव प्रीमियर लीग मध्ये। कसं वाटतंय? खूप छान वाटतं। नक्कीच खेळताना आनंद घेतला? हो खूप आनंद घेतला। हो मग यापुढे काय प्लॅन असेल? काय नाही काहीतरी असं काय नाही नाही प्लॅन सांगत नाही आहे काहीतरी, आता सांगतात काही नाही, सस्पेन्स आहे। चला आता पुन्हा एकदा धूम धडाका कॉमेंट्री बॉक्स मध्ये मिस्टर योगी पाटील आणि मिस्टर मनोज कारवे सर, प्लीज वेलकम इन कॉम बॉक्स। धन्यवाद समीर ठाकरे। आणि विनंती करतो या समारोह कक्षासमोर जे प्लीज खेळाडू उपस्थित आहेत ते मी विनंती करतो की आपण थोडं या ठिकाणी उभं आहे। समारोह कक्षासमोर प्लीज आपण उभे राहू नका। तर जय महाकाल 11 विरुद्ध जय पारधी बाबा या ठिकाणी आपल्याला दोन्ही संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात। आणि पाहू शकाल या ठिकाणी सलामी जोडी खेळपट्टीवरती आहे। संतोष आणि ओहो फटका चांगला पाला होतो, अगदी कव्हरच्या डोक्यावर जिल्हा मात्र पाठवला, चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय। 4 धाबांसाठी हा चौकार। जोडले जातात। वेलकम मनोज कारवे सर, तुमचं सुद्धा आम्ही कॉम्बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत करतोय। हे सर्वांना नमस्कार। उपस्थित प्रेक्षक, ऑनलाईन प्रेक्षक आणि मैदानामध्ये नवीन सामना इथे सुरू झालाय। नवीन चेंडू पडतो आणि स्लॉकरचा प्रयत्न होता, चेंडू हवेत विकेट कीपर वेगाने आला, परंतु त्या दरम्यान एक धाव अगदी वेगाने पूर्ण केली। संतोष गुजरसाठी बक्षीस आले। आमचे सन्माननीय बाळाराम गुजर यांच्या माध्यमातून जर लागोपाठचे 3 षटकार संतोष गुजरने मारले तर बाळाराम गुजर यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्यामध्ये आलेला आहे। वेलकम बाळाराम गुजर साहेब। नक्कीच खेळाडूंचा प्रोत्साहन मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून वाढवला जात आहे। धावफलकावरती धावा संख्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 5 धावा आपण पाहतो। या पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ सुरू आहे। 7 धावा आपण पाहतो धावफलकावरती। ओहो चांगला लेथ वरती चेंडूची हाताळणी पाल आपल्याला अगदी या डोळ्यांच्या समोर। फटका मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट करायचा होता, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये। आणि या पावसाकाल चेंडूची समाप्ती निर्धावण आपण पाहिली। पहिल्या पॉवर प्लेचा षटक पाहतो आणि हा सामना प्रत्येकी 4 षटकांचा आहे, म्हणजे एकच षटक तुम्हाला पॉवर प्लेचा असेल, 3 षटक ही नॉन पॉवर प्लेची असतील। ओहो जबरदस्त फटका ऑन साइडला उडवला, मिड विकेटला फिल्डर कुठल्या प्रमाणे उपस्थित नाहीये। जोपर्यंत काऊ कॉर्नरच्या दिशेतून क्षेत्रक्षक चेंडूवरती झेपावतील तोपर्यंत 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि अशा रीतीने पहिल्या पॉवर प्लेच्या खेळाची मात्र समाप्ती पाहायला मिळाली। महेश माली यांचा स्पेल इथे मात्र संपन्न झालं आणि आपल्या एका स्पेलमध्ये ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी धाबा खर्च केला तेवढाच धाबा या मॅचमध्ये सुद्धा मात्र त्यांनी खर्च केला, परंतु या सामन्यात त्यांना विकेट्स प्राप्त करता आले नाही, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांची राहिली अतिशय चांगल्या प्रमाणात। हो सुंदर बॉलिंग। तर कल्पेश शेंडे कुठे असाल तर आयोजकाची संपर्क साधा। कल्पेश शेंडे आपल्याला आयोजक बोलवत आहेत, शोधतायत, आपण यायचं आहे मिस्टर कल्पेश शेंडे। तर धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर संतोष गुजर खेळतोय 5 धावांवरती, स्वप्नील खेळतोय 2 धावांवरती आणि एकूण धावसंख्या आहे बिनबाद 8 जय पारधी बाबा संघाची। हो नक्कीच यानंतर पीयूष 11 आणि क्रिशा 11 या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण सज्ज राहायचा। यापुढे सर्व सामने तुम्हाला 4-4 षटकांचे पाहायला मिळतील। पहिल्या षटकामध्ये पाहिले आपण बिनगडीबाद 8 धावा आणि या दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करतायत गोलंदाज कुणालच्या हातामध्ये आता मात्र आपल्याला चेंडू पाहायला मिळेल। पहिला सामना नक्कीच महाकाल 11 संघाने मात्र नक्कीच पराभव त्यांना स्वीकारावा लागला
आणि या सामन्यामध्ये मात्र कोणीतरी विजयाच्या शोधात आहेत आणि जय पारधी बाबाचा आपण जर विचार केला तर पहिल्या सामन्यात त्यांनी जिंकलाय, त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. म्हणजे हा सामना दोन्ही संघांसाठी मात्र महत्त्वपूर्ण असेल आणि त्याच अनुषंगाने मात्र संघनायक राजेश पवार इथे मात्र प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंगमध्ये थोडंसं पदिलात करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या सामन्यामध्ये जय पारधी बाबा संघाने धावांचा पाठलाग केला होता. मायू इलेनच्या विरुद्ध 60 धावांचं लक्ष्य गाठलं होतं आणि महाकाल हा संघ पराजित झाला होता जिओ हनुमान संघाच्या विरुद्ध धावांचा पाठलाग करत असताना. आपली देण्याचा प्रयत्न आपटबार केला आणि सक्सेसफुली हा बाउन्सर ठरलाय, लीगल चेंडू ठरलाय. धावसंख्या स्थिर. जय पारधी बाबा संघाची धावसंख्या एकेकडे बाद नाही, 8 वरती दुसरा षटक मार्गस्थ असताना. थोडेसे बॅकफुटला गेले होते, पंच करण्याचा प्रयत्न होता, अगदी या पॉईंटच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न फलंदाजाने तिथे मात्र केला होता संतोषच्या वतीने, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क तिथे मात्र झाला नाहीये. आणि चांगली सुरुवात मात्र आपण पाहतोय डॉट चेंडूने मात्र केली. जी सुरुवात महेश मालेने केली होती ती सुरुवात गोलंदाज कुणाल भोईर या आपल्या षटकामध्ये करत असताना धावसंख्या स्थिर आहे, बिनगडी बाद 8. 4 षटकांचे सामने आपण पाहू शकाल मित्रांनो. धामणगाव प्रीमियर लीग अर्थात DPL ची आपण स्पर्धा पाहतो, इथे एन्जॉय करतो. हे पर्व दुसरं आहे, परंतु सर्वांना गर्व आहे ज्या अनुषंगाने मात्र या स्पर्धेचं नियोजन पाहतोय. हो पाटकामध्ये स्टॅम्पिंग हवेत केल्या, परंतु डीपमध्ये क्षेत्रक्षे तण्यात आहे, त्यांच्या आवाकाच्या बाहेरचा हा झेल होता. जोपर्यंत क्षेत्र चेंडूवरती पोहोचतायत, फेकी चांगली होती, परंतु यष्टीरक्षक महेश माली यांना मात्र परफेक्टली चेंडू कलेक्शन करता आलं नाहीये आणि त्याचवेळी 2 धावा तिथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या आणि धाव फलकामध्ये 2 धावा 8 केल्यानंतर डबल फिगर मध्ये आपण पाहतोय 10 धावा आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. 2 धाव घेण्यासाठी संतोष गुजरने चांगला प्रयत्न केला, अगदी जोखीम पत्करली त्या ठिकाणी आणि त्यांना नशिबाची साथ सुद्धा लाभली, कारण महेश माळी साहेबांना त्या ठिकाणी चेंडू गॅदर करता आला नाही व्यवस्थित. धावसंख्या 10 वरती. बाळाराम गुजर यांच्या माध्यमातून संतोष गुजरने जर लागोपाठचे 3 षटकार मारले तर 500 रनाचं बक्षीस आलेलं आहे. हा चेंडू खूप हवेपर्यंत बॉडी होता आणि चेंडूला कट केला, अगदी काढलंय. 3 फील्डर धावतायत, परंतु त्यांना अगदी हुलकारे देऊन चेंडू गेला डीप पॅकेट पॉइंट कडे. 4 धावांसाठी सुंदर चौकार. दोन चौकार मात्र त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या धावफलकावरती धावा 14 या आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. चांगला खेळ सध्या तरी आपण पाहतोय या संतूच्या वतीनं. 3 चेंडू त्यांनी मात्र डॉट सुद्धा केले, परंतु चांगले मिडलिंग करतोय. ओहो पाहू शकाल थोडासा पावलाचा वापर केला, परंतु परफेक्टली वाईट यॉर्कर लेंथ इथे मात्र डिलिव्हरी गोलंदाज कुणाल भोरीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. एकही धाव तिथे मात्र आपण पाहिली नाही. डॉट चेंडू मात्र चेंडूची सांगता आपण पाहिली. अतिशय सुंदर पलटवार कुणाल भोरीच्या वतीने आपण पाहतोय, कारण आतापर्यंत 4 लिगल चेंडू त्यांनी हाताळले. 7 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केला, कारण एका चेंडूवरती दुहेरी आकडा पाहिला आपण, एका चेंडूवरती चौकार आणि 2 निर्धाव चेंडूची मात्र हाताळणी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. ओहो या चेंडूची लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली. हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न महेश माले यांच्याकडून केला गेला, परंतु इष्टांवरती निशाणा मात्र त्याला परफेक्टली साधता आला नाही. 2 धावा कंप्लीट. तिहेरीचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज तिहेरीच्या प्रयत्नामध्ये बाद झाला, परंतु पंचाचा निर्णय वाईट आलाय. पण एकूण 3 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील आणि या फलंदाज सुद्धा मात्र बाद होईल. धक्का क्रमांक पहिला लागत असताना या ठिकाणी फलंदाज बाद झाला. डॉक्टर पवन आपण कुठे असाल तर अगदी स्टेजशी संपर्क साधा. आपलं हार्दिक स्वागत आणि आपल्याला बोलावत आहेत. धावसंख्या 17 असताना स्वप्नीलची विकेट त्या ठिकाणी बाद झालेली आहे, जे रनआउट झाले. वाईट +2 त्यानंतर अजून एक अतिरिक्त धाव काढण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु त्या प्रयत्नामध्ये असफल ठरली रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या एकूण झाली ती 17. एका गडाच्या मोबदल्यामध्ये संघ जय पारधी बाबा हा संघ बॅटिंग करतो ह्या पहिल्या इनिंग मध्ये टॉस गमावल्यानंतर. संघाला योगदान दिलं आणि त्याचमुळे आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती चेतनला आपण पाहतोय, जो आयकॉन खेळाडू आहे. इथे मात्र पाहू शकाल हल्लूच मात्र चेंडू टॅप केला आणि मात्र चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होईल, अगदी वेगानं पॉइंटच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी हा चौकार.
धावसंख्या पोहोचवली या चौकाराने 21 वरती. जय पार्थिबाबा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 21. चेतन ठाकरेसाठी या ठिकाणी पारितोषिक आलेले आहे. जर लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार जर लगावले तर त्यांचे धावसंख्या 2 गडी बाद 22 वरती. 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु राजेश पवार स्ट्रॉंग हँड ज्याचा आहे, अगदी मजबूत हाताची बांधणी, उत्कृष्ट फेकी केली बॉलरच्या हातामध्ये आणि त्या फेकीमध्ये बरोबर नॉन स्ट्रायकर फसले आणि फलंदाज रनआउटच्या रूपामध्ये बाद झाले. दुसरा गडी तो गारद झाला. धावसंख्या 22 असताना 4 षटकाचा मुकाबला, 2 षटकं झाली, 2 षटकं बाकी. हो नक्कीच अनेक प्रकारचे आपल्याला सॉन्ग कारवेसर ऐकायला मिळत असतात. अगोदर रेतीवाला हवा होता, त्यानंतर मात्र रिक्षावाला आला, त्यानंतर छकडेवाला आला. मग इतरांनी करायचं तरी काय? हो नक्कीच यानंतरचं गाणं कदाचित तयार होऊ शकतं की मला क्रिकेटवाला पाहिजे, मला एकच पाहिजे, क्रिकेटवाला पाहिजे, असं होऊ शकतं. कारण क्रिकेटला सुवर्ण युग आलंय योगी सर. हो नक्कीच आणि काही दिवसानंतर मात्र हा सॉन्ग सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकेल. परंतु या ठिकाणी पाहू शकाल 2 फलंदाज इथे मात्र या ठिकाणी गमावली. जी सलाबल्यात जोडी आली होती ती मात्र स्वस्तात बाद झाली. ओहो इथे मात्र लो फुटा चेंडू ऑन साईडला ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लिडिंग घ्यायची होती. परंतु पाहू शकाल चांगला क्षेत्ररक्षण आणि जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. पाहू शकाल चेतन ठाकरेच्या सोबतीला आता मात्र निलेश भोईरला आपण पाहतोय आणि या 2 धावडे संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करतोय. एकूण 24 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथम बॅटिंग करत असताना जय पार्थिबाबा. चेतन ठाकरेने आधीचा सामना गाजवला होता. पहिला सामना सलामीचा सामना, उद्घाटनपर सामना गाजवला होता. तो चेतन मैदानामध्ये आलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होते डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात असताना फेकी सुद्धा सुंदर झाली. परंतु वारंवार रनिंग बिटवीन द विकेटमध्ये योगी सर इथे जोखीम घेतले जातात. त्या कारणाने आपण पाहिले मागचे 2 खेळाडू अगदी रनआउट बाद झाले. इथे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 25 वरती. 2 गडाच्या मोबदल्यामध्ये चेतन ठाकरे खेळतोय, सोबतीला निलेश भोईर खेळतोय. हो नक्कीच 2 फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. ती सुद्धा एक रणनीती असावी ज्या अनुषंगाने संतोष आणि स्वप्नील बाद झाले. ओहो परफेक्टली यॉर्करचा प्रयत्न होता गोलंदाज राजेश पवारच्या वतीनं, पूर्णपणे ब्लॉक केलं फलंदाज चेतन ठाकरेला आणि कुठली धाव ते मात्र या ठिकाणी जोडली नाहीये. 2 सिक्सरसाठी चेतन ठाकरे यांच्यासाठी मोनिश ठाकरे यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिल्या जाणार आहे. परंतु आतापर्यंत एकही बिगिट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये, कारण गोलंदाजी चांगल्या प्रमाणे इथे मात्र आपण पाहतोय महाकाल 11 संघाच्या वतीनं. हो खोलट टप्प्याचा मारा करतोय. खरं म्हणजे राजेश पवार ज्याची बॅट तळपली होती पहिल्या सामन्यामध्ये, त्यांनी सुद्धा लक्ष वेधून घेतला. हा पॅडल स्वीपचा प्रयत्न होता, फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता. खाली पडून स्वतःला आधी खाली झोकून चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट फेकी सुद्धा सुंदर झाली आणि विकेट किपर महेश माळी बघा किती तत्पर, अगदी चतुर बिरबल पद्धतीने आपल्या संघासाठी महत्वाची धुरा सांभाळत असताना विकेट किपरच्या भूमिकेमध्ये 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचलेली जय पार्थिबाबाची, ती म्हणजे 27 वरती 2 गडाच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच आपण हा रिप्ले पाहू शकाल. ज्या अनुषंगाने मात्र राजेश पवार चेंडूची हाताळणी केली पाहू शकाल. काय जबरदस्त ऑन साईडला मात्र या ठिकाणी टर्न केला, परफेक्ट मिडलिंग पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. ओहो इथं मात्र सरळ बाउंड्री लॉफ केला. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहेत, चांगला क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहतोय. 1 धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न धोका असेल. यस फिंगर ऑफ फलंदाज बाद होईल निलेश भोईर आणि पाहू शकाल हा 3रा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी बाद झालाय जय पार्थिबाबा संघाचा.
अगदी रनिंग बिटवीन विकेटमध्ये कमी पडत असताना आपण पाहतोय 3 गडी बाद झाले, ते सुद्धा तिन्ही पण रनआउट. धावसंख्या 34 वर. आता शेवटचं षटक असेल या इनिंगसाठी. 6 चेंडूंमध्ये बघायचं आपल्याला धावांची मजल कुठपर्यंत जाईल. तर यानंतर जो सामना असेल पीयूष 11 विरुद्ध क्रिशा 11. दोन्ही संघांना विनंती करते की संघनायकांना आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. यानंतर होणारा सामना पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करू. आतापर्यंत आपण जर पाहिले तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. परंतु एकही गोलंदाज आतापर्यंत एकही सफलता प्राप्त करता आली नाही, कारण तिन्ही फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. आणि आता मात्र गोलंदाज चौथ्या षटकासाठी आपण पाहतो या नवीन गोलंदाजाचा इथे मात्र वापर केला जातोय. गोलंदाज निलेश पुन्हा मात्र या ठिकाणी ऑर्थो विकेटनं मारा करेल. परफेक्टली यॉर्कर लेंथ, अगदी बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेपावले, चांगली स्टॉपिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि सिंगलच्या वतीनं 35 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. सुंदर चेंडू बघितला आपण. फुलर लेनचा अगदी फुलर यॉर्कर, टनेल पिच डिलिव्हरी, 2 क्रशिंग चेंडू टाकला. गोलंदाज निलेशने पहिला चेंडू हाताळत असताना धावसंख्या सिंगलने पुढे जाते 35 वरती. जय पारधी बाबा संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू इथे या ठिकाणी हाफ ट्रॅकर होता आणि उचलला चेंडू हवेत जातोय, अंतर काढू शकत नाहीये आणि झेल सुद्धा सोडलाय डीप मिड विकेट मध्ये. फिल्डरने त्या दरम्यान 2 धावा सहज पद्धतीने पूर्ण केल्या. बॅट्समनने धावसंख्या 2 पुढे जात आहे जय पारधी बाबाची 37 वर. स्टायलिश खेळाडू होते ते मात्र आपण पहिले अगदी मिड विकेटला होते. अगदी कॅरिबियन स्टाईल अगदी पाहिलं तर त्यांची अगदी हे स्टाईल पाहिले आपण. परंतु त्या स्टाईलने तो झेल घेण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु ज्यावेळी तुम्ही झेल घेता त्यावेळी इंडियन स्टाईल झेल घेण्याचा प्रयत्न तुम्हाला करणं गरजेचं आहे. परंतु तसं खेळ तिथे घडलं नाहीये. झेल ड्रॉप केलं आणि 2 धावा मात्र प्रतिस्पर्धी संघाला मात्र त्यांनी बहाल केला. आणि त्यानंतर पहा गोलंदाजाची जी दिशा आहे ती मात्र पुन्हा चुकीची निवड केली निलेशनं आणि इथे मात्र एक्स्ट्रा डिलिव्हरी हाताळली. वाईटच्या स्वरूपात 1 धाव इथे मात्र मिळेल आणि अतिरिक्तच्या सौजन्य 38 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. तो नक्कीच तुमचा स्टान्स झेल घेण्यासाठी तुमचं स्टाईल हे योग्य असलं पाहिजे. स्लॉग स्वीपरचा प्रयत्न होता. चेंडू लांब कार्पेट जातोय वेगाने. आधी त्याच फिल्डरकडे पुन्हा एकदा आता मात्र अचूक फिल्डिंगचा नमुना पेश केलाय आणि विकेट किपरच्या हातामध्ये डायरेक्ट फेकी सुद्धा झाली. पण तितक्याच चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट पाहत असताना आपण अगदी चित्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण करत असताना धावसंख्या जय पारधी बाबाची 40 वर. चांगली कॉलिंग दोघांमध्ये पाहिले आपण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त समन्वय पाहिलं आपण. आखो में इशारा पाहिला आणि त्याचमुळे एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये पाहिलं आपण. यानंतर होणारा जो सामना आपण पाहतोय पीयूष 11 विरुद्ध क्रिशा 11. दोन्ही संघाने संघनायकाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा निलेश. ओहो, चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहिले. सबमरीन डिलिव्हरी. आपण ज्यावेळी लहानपणी क्रिकेट खेळायचो त्यावेळी आपण म्हणायचो की हा चेंडूला आपण एकीच जर आपण मराठी भाषेमध्ये बोलायचं झालं तर सरपंडी चेंडू. आणि त्याच अडुष्याकडे मात्र या चेंडूची लेंथ पाहिली आपण. चांगली गोलंदाजी म्हणतोय आपण स्लॅग ओव्हरमध्ये, कारण आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाही निलेशच्या विरोधात. अतिशय चांगल्या अचूक लेंथवरती मारा करतोय. नक्कीच आपण अंडरआर्म स्टाईलने जेव्हा बॉलिंग करायचो लहानपणी तेव्हा हा अगदी सरपांडी चेंडू होता. तो चेंडू टाकणं म्हणजे बऱ्यावेळेला फलंदाजाला घातक असायचं. या ठिकाणी घात होतोय. महेश माळीने झेल टिपलाय. कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. जबडा होता आणि त्या जबड्यामध्ये मात्र चेंडू जाऊन अगदी चांगल्या पद्धतीने मात्र त्या चेंडूला कैद केलं महेश माली यांनी आणि कुठल्या प्रमाणे चूक केली मात्र त्या ठिकाणी केली नाहीये. तर शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी पहिल्या इनिंग मधील शिल्लक असेल. आतापर्यंत पाहू शकाल आपण 40 धावा धाफलक्यावरती लागले गेल्या. 4 गडी आतापर्यंत गमावले. नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकाल 6व्या क्रमांकावरती आलाय नवीन वेदांत शेंडे आणि त्याच्या माध्यमातून पाहू शकाल ऑन साईडला ड्राईव्ह केला. अगदी लॉंग ऑनचा क्षेत्रक्षक मिडॉनकडे मात्र चेंडू पकडण्यासाठी ट्रॅव्हल झाली. शेवटच्या चेंडूवरती पाहिली तर एक्झॅक्टली 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्या आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एकूण 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा जोडल्या गेल्या. आणि हा सामना जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर महाकाल 11 संघाला 43 धावांचा पाठलाग इथे मात्र करावा लागेल.
तो पाठलाग कशा रीतीने होईल तत्पुरते आपण पुढील सामन्याची आपण नाणेफेकी इथे संपन्न करूया. क्रिशा 11 विरुद्ध पीयूष 11 या दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि टॉस बॉक्स मध्ये उपस्थित असतील आमचे सहकारी समालोचक मनोज कारबी सर. तर चला या टॉस साठी या पुढच्या सामन्यासाठी पीयूष 11 आणि क्रिशा 11चे कॅप्टन सन्मान्य सुभाषजी माळी आणि वसंतजी भोईर या दादा या. सुभाष दादा, वसंतजी भोईर दादा या दोघांच्या शुभ हस्ते आपण या नवीन सामन्याचा करूया नवीन टॉस. धामणगाव प्रीमियर लीग 2024 डे नाईट क्रिकेट स्पर्धा रजनीमध्ये आपण प्रवेश केला. रजनीमधला दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत पीयूष 11चे. ठीक आहे, तर क्रिशा 11चे कॅप्टन आपण हॅलो हॅलो 4 ओव्हरचाच मुकाबला असेल. कॅप्टन क्रिशा 11 या फास्ट या. सुभाषजी माळी आणि सचिन भोईर ना वसंतजी भोईर यांच्या शुभ हस्ते करतो आपण टॉस. दादा टॉस आहे. दोन कॅप्टन उपस्थित. अख्खा धामणगाव खेलेंगा टॉस बॉक्स आणि डीपीएलचा कॉल दिलाय. डीपीएल आलाय. टॉस विन फ्रॉम बाय निलेश चोडगे. अभिनंदन आपण दोघांनी. असं नसतं, निलेशजी चोडगे आधीच्या सामन्यामध्ये शर्तीचे प्रयत्न केले, चांगली बॅटिंग केली होती आपण. सामना जरी गमावला परंतु अजून बरेचसे सामने येणं बाकी आहे. यानंतर अपेक्षा करू शकतो का की आधी विजय घोडदौडाचा सुरू होईल? निर्णय काय? फिल्डिंग बॅटिंग केली तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये, कुठे कमी पडलात? बॉलिंग लाईन कमी पडली त्याच्यामुळे हारलोय आम्ही. आणि आता काय पूर्ण स्क्वॅड मध्ये बदल केलाय? बॉलर बदललेत की काय? बदलायचा प्रयत्न करूच. त्याचा उलगडा करणार नाही का आपण? समोरच्या संघाचे डावपेच तुम्हाला माहिती असते, शेवटी एका गावची स्पर्धा, एका गावातली सर्व खेळाडू आहेत. या संघावर तर स्पेशली काय तयारी केली आहे? तयारी काय नाही केली आम्ही. बॉलिंग मुलं आलो तर बॉलिंग दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करू आणि यांना कमी रनां. तुमचं मॅनेजमेंट, तुमच्या ग्रामस्थ मंडळाचं मॅनेजमेंट कसं वाटतंय डीपीएलच्या माध्यमातून? अति सुंदर आहे आणि याच्या पुढे पण असंच नियोजन करावं हेच विनंती. कॅप्टन ऑफ क्रिशा 11 बॅटिंगसाठी उतरायचं आहे 4 षटकांमध्ये. काय वाटतं की अमुक टार्गेट सेट केला म्हणजे तुम्ही अगदी सॅटिस्फाईड असाल? 40 ते 45. तुमच्या टीमला काय आव्हान आहे तुमच्याकडून कॅप्टन? 100% देण्याचा प्रयत्न करेन. आणि स्पेशली कोणाकडे लक्ष असेल? कोणता असा बॉलर आहे, कोणता असा बॅट्समन आहे की पूर्ण मदत तुमची त्याच्यावरती आहे? त्यांचे सर्व चांगलेच खेळाडू आहेत, त्यांना लवकरच. कसं वाटतं हे आमच्या पूर्ण वरिष्ठांचं, आपलं धामणगावच्या वरिष्ठ मंडळींचं नियोजन? खूप छान. तुमचा आदर्श क्रिकेटर कोण टेनिस क्रिकेटमध्ये तुमच्या आपल्या ह्या भिवंडी परिसरातील? एकच नाव सांगा. सतीश माली. सतीश माळी, क्या बात आहे. तर टॉस संपन्न पीयूष 11च्या कॅप्टनने निलेश चोरगे आणि निर्णय करण्याचा निलेश चोरगे यांचा बोलू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये योगी सरांकडे. थँक्यू. त्रेचाळीस धावांचा मात्र या ठिकाणी पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र झेल उडाला आणि मात्र तो झेल संपादित केलाय लॉंग ऑनच्या दिशेने. आणि पहिल्या चेंडूवरती महेश मालीची विकेट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगली सुरुवात गोलंदाज आपण जर पाहिलं तर सतीशकडनं आपण पाहतोय. महेश मालीच्या सोबतीला मात्र पाहिलं तर शेखर आले होते आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका केल्याचा प्रयत्न महेश मालीने केला. मात्र रिप्लेमध्ये पाहू शकाल काय सुंदर कॅचिंग तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. एकही धाबाचं आपल्या संघाला योगदान दिलं नाहीये आणि एका चेंडूला मात्र फेस करत असताना मात्र शून्यावरती ते मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकाचा केला आपण पाहिला तर 43 धाबांचा ते मात्र पाठलाग करत असताना
तर की या ठिकाणी कुठल्याही गोलंदाजाने जर आय थिंक संतोष गुदरनं जर या ठिकाणी 2 विकेट्स प्राप्त केल्या तर त्यांचे बंधुराज बालराम बुदर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाणार आहे. नवीन फलंदाज किशोर आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी, परंतु संतोषनं पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली. लेफ्ट हँड राईट आता मात्र कॉम्बिनेशन खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो ऑन साईडला मात्र ड्राईव्ह आहे, परंतु वाडिश मिडॉनला मात्र क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिसफिल्डिंग 2 पायांच्या मधून चेंडू मात्र या ठिकाणी फरार झाला, परंतु त्यानंतर अतिशय चांगल्या प्रमाणे रिकव्हर केला. 2 धाबा तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 धावांना वैयक्तिक किशोरनं आपलं संघाचं खातं उघडलं आणि वैयक्तिक सुद्धा खातं उघडलं गेलं. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतो या 1 गडी बाद 2 धाबा. दुसऱ्या डावाला येते मात्र सुरुवात झाली. पहिल्या डावामध्ये 42 धाबा आपण जर पाहिल्या तर जय पारधी बाबा संघाने जोडल्या गेल्या आणि महाकाल 11 संघ आता मात्र त्या धावांचा पाठलाग करतोय या दुसऱ्या इनिंग मध्ये. ओ चांगला फटका अगदी मिड ऑफ शॉट डोक्यावरून चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला लॉंग ऑफ कडे. चेंडू निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. चांगला फटका पाहिला आपण, अतिशय परफेक्टली मिडलिंग पाहिलं आम्हाला आणि पहिली बाउंड्रीज पाहतो आपण जय महाकाल 11 संघाच्या इनिंग मध्ये आणि चांगली स्ट्रोकिंग फटके आपण पाहतोय. किशोरच्या वतीने परफेक्टली मिडलिंग करतोय आणि नक्कीच त्याची डोळ्याची चमक वाढली असावी. इथे मात्र बाकूड लागले कट करण्याचा प्रयत्न. बाकूड अगदी पॉईंट अगदी गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगला क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपण पाहिलं. सिंगल धाव कंप्लीट केली आणि सिंगलच्या वतीने धावफलकावरती 7 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर जो सामना आहे त्या सामन्याची आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न केलेली आहे. पियुष 11 सगळं टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय क्रिशा 11 संघाच्या विरोधात. आतापर्यंत 4 चेंडूच्या हातांनी पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावर 1 विकेट्स जय महाकाल संघानं मात्र या ठिकाणी गमावलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण. ओहो पावलांचा वापर कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा मात्र शॉर्ट थर्डमॅनकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. धावफलकावरती 8 धावा पाहायला मिळत आहेत. परफेक्टली पॉवरफुली षटकामध्ये कशाप्रमाणे गोलंदाजी होणं गरजेचं आहे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण देत असताना गोलंदाज संतोष बुदर परफेक्टली लेंथ आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत त्याच्याकडून पाहायला मिळते. आणि जेव्हा एखादा वेळी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन खेळपट्टीवरती असतो तेव्हा मात्र नक्कीच गोलंदाजाला थोडंसं डोकेदुखी ठरत असते, परंतु त्याचा मात्र कुठलाही प्रभाव मात्र गोलंदाजीवरती पाहायला मिळत नाहीये. ओहो पुन्हा आता मात्र कट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु शॉट पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. ओ चांगली फिल्डिंग चांगली फेकी आणि अशा रीतीने मात्र पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी संतोष बुदरच्या वतीने पाहिले आपण. फक्त एका षटकाच्या स्पेलमध्ये 9 धावा खर्च केला, गडी बाद केला 1, म्हणजे येणारे 18 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. असं वाटतं योगेश सर लो स्कोरिंग मॅच जरी असेल तरी सुद्धा हाय व्होल्टेज असेल, कारण आपण पाहिलं की चांगला प्रभाव टाकला संतोष बुदरने या पहिल्या षटकामध्ये. प्रभावित करण्याची गोलंदाजी दाखल केली, 1 गडी बाद केला, फक्त 9 धावा खर्च केल्या. लक्ष फार मोठं नाही आहे, परंतु ते अवघड करून ठेवलं या पहिल्या षटकामध्ये संतोष या बॉलरने. 18 चेंडूंमध्ये धावांची गरज जिंकण्यासाठी ती म्हणजे 34. 18-34चं समीकरण 3 षटकामध्ये 34, याचा अर्थ प्रत्येक षटकामध्ये योगेश सर 11.33ची सरासरी राखावी लागेल बॅट्समनला आज सामना जिंकण्यासाठी. म्हणजे कुठेतरी मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल आणि तो प्रयत्न इथून मात्र फलंदाज शेखर आणि किशोरला मात्र करावा लागेल. तो प्रयत्न इथे होईल का की ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये संतोष बुदरनं गोलंदाजी साकारली, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवणं नाही येणं, गोलवी इथे मात्र चांगला खेळ चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळेल का. थोडंसं वेळ कमी खर्च करा प्लीज, विनंती करतोय, कारण यानंतर अजूनही आम्हाला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. कारण आपण पहिल्या दिवसाच्या आपण खेळामध्ये आपण पाहत आहोत जास्तीत जास्त सामने मात्र या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचे आहेत. देण्याच्या स्वरूपात ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. या DPL
ओहो पहिला चेंडू मात्र हलवार गतीने हाताला आणि त्यातून शिकणे मात्र चेंडू बाहेरच्या दिशेने निघून गेला. इष्टरक्षकाने चांगलं कार्य तिथे केलं होतं, परंतु लाईन गोलंदाजाने मात्र चुकीची निवडली आणि अतिरिक्त धाव तिथे मात्र खर्च करतोय. जशी स्पर्धा पुढे चालली आहे योगेश सर, जशी रात्र पुढे सरकत चालली आहे तशी प्रेक्षक संख्या सुद्धा वाढत चालली आहे. मी तर म्हणतो की आपल्या धामणगावमध्ये महिलाच फक्त असतील प्रत्येक घरामध्ये, बाकी सर्व जेंट्स प्रेक्षक आलेले आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. हा उत्सव ते साजरा करतायत आणि त्या महिला सुद्धा मात्र आपल्या टेलिव्हिजन सेटवरती कदाचित ही स्पर्धा एन्जॉय करत असतील, कारण आपल्या गावाचा अभिमान, आपल्या गावाचा स्वाभिमान जपणारी आपण स्पर्धा इथे एन्जॉय करतोय. ज्या स्पर्धेचं नाव आहे धामणगाव प्रीमियर लीग 2024. नक्की स्पर्धा परंपरेची स्पर्धा, संस्कृतीची स्पर्धा, आपल्या गावाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, गर्वाची. आणि गर्व आहे पर्व दुसरा आहे या स्पर्धेचं DPL 2024. चांगलं कमबॅक गोलंदाज नईन गुलवीच्या वतीने आपण पाहिलं. ओहो पुन्हा मात्र 30 लेंथ भूलभुलैया या फलंदाजी आपण म्हणू शकतो या ठिकाणी, कारण प्रत्येक चेंडूवरती आता मात्र फलंदाज किशोर मोठे फरके केल्याचे प्रयत्न करतो आणि त्याची शैली गोलंदाज नयन गुलवीने ओळखली आणि त्यात अनुषंगाने आता मात्र या ठिकाणी चेंडूची हाताळणी करतोय. गोलंदाजाला एखादा बॅट्समनचा स्थान जर समजला, त्याचं शफलिंग कळलं की तो गोलंदाज बरोबर हवी ठरतो. तसं या ठिकाणी पाहतो आपण नयन गुली नावाचा हा गोलंदाज छान पद्धतीने वाईट टाकल्यानंतर सुद्धा लगावचे 2 डॉट ज्याने काढले आणि फलंदाजा पुढेपणे डांबून ठेवले. थांबून चेंज ऑफ पेस उडवला ऑन साइडला, हाफ वॉली घेऊन टर्न केला आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एन्जॉय केला. हो आता मात्र समोरच्या दिशेने अगदी ऑफ ड्राईव्ह मिड ऑफ कडे मात्र शतरक्षक आहेत. चांगलं शतरक्षक पाहिलं आपण, दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे असं वाटतं की खेळाडू कक्षामधून आपण पाहिलं की कुठेतरी संदेश देण्याचा प्रयत्न तिथून केला गेला आणि आय थिंक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद होतोय किशोर. पहिला धक्का लागला या ठिकाणी महाकाल 11 संघाला. किशोरच्या रूपाने बाद होण्यापूर्वी एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमध्ये पहिला वैयक्तिक 14 धाबां 15 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 गडी बाद 17 धाबा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद झाले योगी सर. एक महेश नावाचा फलंदाज शून्यवरती परतलाय. आता शेखरच्या सोबतीला राजेश पवार, वार पे वार पलटवार करणारा राजेश पवार मैदानामध्ये अगदी दाखल झालाय आणि ह्याच राजेश पवारने मागच्या त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये पूर्णपणे लक्ष वेधून घेतलं होतं. तो राजेश पवार या पहिल्या इनिंगमध्ये आलाय. नक्कीच धावा वाढवण्याचा प्रयत्न करेल. त्याची जी बॅटिंग पुन्हा रिझ्यूम करेल का ते आपल्याला बघण्यास नक्कीच आवडेल. धावसंख्या मैदानामध्ये 17, 2 गडी बाद. शेखर आणि राजेश पवारची जोडी आता मैदानामध्ये. आणि तसेही राजेश पवार स्वतः संघनायक आहे, या संघाचं प्रतिनिधित्व करतोय, या संघाला मात्र लीड करतोय आणि आता मात्र जबाबदारी त्याला उचलावी लागेल, कारण पहिला सामना मात्र महाकाल 11 संघाने गमावलाय. म्हणजे हा विजय त्याच्यासाठी मात्र या ठिकाणी खूपच महत्त्वाचा असेल. आणि जर तुम्हाला विजय संपादित करायचा असेल तर इथून तुम्हाला या ठिकाणी चांगल्या धाबांचा पाठलाग इथे करायचा असेल तर चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. परंतु वेळ आपण थोडंसं कमी खर्च करा प्लीज. मी विनंती करतोय जय पारधी बाबा संघाला की आपण प्रत्येक चेंडूवरती प्लीज या ठिकाणी टीम मीटिंग करू नका. आतापर्यंत आपण जर या षटकाचा विश्लेषण केलं तर 9 धाबा गोलंदाज नयन गुलवीने खर्च केलेल्या त्याला सफलता आतापर्यंत प्राप्त करता आली नाही, कारण एक फलंदाज देखीलच्या षटकामध्ये बाद झालाय, परंतु तो रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. आणि आता मात्र शेखर आणि राजेश पवारची जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहे. ओहो कुठे चेंडू होता ऑन साइडला बाजूला टर्न केलाय. लॉंग लकडे शतरक्षक आहेत. ज्या अनुषंगाने गोलंदाजी होत आहे त्या अनुषंगाने मात्र फिल्डिंगचं डिपार्टमेंट मात्र या ठिकाणी सजवलेलं आहे. म्हणजे पूर्णपणे जय महाकाल संघाचा जो अभ्यास आहे तो मात्र अभ्यास करून जय पारधी बाबा या सामन्यामध्ये उतरलाय या स्पर्धेच्या माध्यमातून.
नक्कीच सेकर हे कॅप्टन आहेत आपल्या संघासाठी, लीड करतायत. आधीच्या त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स केला नव्हता, परंतु या ठिकाणी शेखरचं नक्कीच मनोधैर्य उंचावलेलं असेल, कारण त्याच्यासोबत आता राजेश पवार आहे ज्याची बॅटिंग समजली होती आणि सेकरने दाखवून दिलं. पहिल्या चेंडूला फक्त टर्न केलं होतं सिंगलसाठी, जेणेकरून स्ट्राईकला राजेश पवारला आणता येईल. हा त्यांचा प्रयत्न चांगला आहे. चांगली रणनीती कॅप्टन सेकरची बघितली. सेकरच्या बॅटमधून एक धाव, संघाच्या खात्यात भर, धावसंख्या 18 वरती, 2 गडी बाद, महाकाल 11. म्हणजे अजून आपण जर विचार केला तर 13 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 18 धावा धाफलक्यावरती आपण पाहतोय. 43 धाबाचा इथे पाठला करायचा आहे, म्हणजे इथून 25 धाबांची आवश्यकता असेल. 13 चेंडू शिल्लक, 25 ची आवश्यकता. पहा, प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी वेल खर्च करतायत. आणखी आम्ही समजू शकतो की या लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, परंतु तुम्ही एवढा सुद्धा वेल खर्च करू नका की आजच्या जो आपण मॅचेस आहेत त्यांच्यासाठी मात्र वेळ पूर्ण नाहीये. 13 चेंडू आणि 25 ची आवश्यकता. नवीन फलंदाज राजेश पवार इज ऑन स्ट्राईक. आकुट्यामध्ये चेंडू होता आणि इथे मात्र झालं, विणलं होतं. आणि पहा, झेल ड्रॉप, झेल सोडलाय की या ठिकाणी हा सामना सोडलाय. जय पारदी बाबा संघानं, कारण राजेश पवार सारख्या फलंदाज तुम्ही जीवनदान देऊ शकणार नाहीये. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. रिप्ले मध्ये पाहू शकाल, डीप मध्ये शतरंजी होते. असं वाटतं की हा झेल शोले पिक्चरचा ठाकूर तरी तिथे उभा असता तर त्याने बिना हाताळा झेल पकडला असता, परंतु ही चूक इथे मात्र डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जरूर जरूर, ये ठाकूर, ये हात मुझे दे दे, ये ठाकूर, ये कॅच मुझे दे दे, असं म्हणत असताना गोलंदाज नक्की सांगत होता. नयन गुलेने चांगला प्रयत्न केला होता, चेंज ऑफ पेस केला होता, स्लोअर म्हणत होता. त्या स्लोअरमध्ये बरोबर फसले होते बॅट्समन राजेश पवार, परंतु या ठिकाणी फिल्डिंगची चुकी आपल्याला पाहायला मिळाली आणि नक्कीच मोठा नुकसान इथे होऊ शकतं, कारण राजेश पवारची जर बॅट चमकली तर सामन्याला घेऊन जातील आपल्या संघाकडे. हो, मला ठाकूरची आठवण झाली आणि मात्र कवारची आम्हाला यशवंत या खेळाडूची सुद्धा आठवण झाली. ते सुद्धा मात्र अपंग आहेत, बिना हाताने खेळत असतात आणि ते सुद्धा मात्र चांगल्या पद्धतीने झेल पकडत असतात. त्यांनी सुद्धा झेल पकडला असता, परंतु या ठिकाणी झेल ड्रॉप केलाय. 2 षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धाबा फलक्यावरती आपण पाहतोय. म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक, 24 धाबांची गरज. मॅच जबरदस्त, अगदी समान कामगिरी या दोन्ही संघांची आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आणि एक्झॅक्टली जो झेल ड्रॉप झालाय तो टर्निंग पॉईंट सुद्धा सामन्याचा होऊ शकतोय. मे बी, कदाचित येणारा काळ सांगेल. आणि पुण्यात गोलंदाज सज्ज आहे मिस्टर चेतन ठाकरे. पहिला चेंडू घेऊन पुलांचा चेंडू, यॉर्कर, परफेक्ट डिलिव्हरी, टर्नचा गजर, कडकडाट होत असताना दडपण टाकतोय चेतन ठाकरे, ज्याने आधीच्या सामन्यामध्ये मॅच किताब पटकावलाय. बॅटिंग आणि बॉलिंगच्या माध्यमातून या ठिकाणी चेतन ठाकरे चमकलाय आणि धावा थांबल्या जागेवर 19 वर. अजून जिंकण्यासाठी 24 धावांची गरज 11 चेंडूंमध्ये. ठाकरे फक्त नाव नाही तर ठाकरे ब्रँड आहे आणि तो ब्रँड मात्र या ठिकाणी दाखवत असताना चेतन ठाकरे जर राजेश पवारची जर विकेट प्राप्त केली तर मोनिश ठाकरे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हा बॅटल पाण्यासारखा आहे, परंतु या बॅटलमध्ये पाहूया कुठल्या खेळाडूची मात्र आपल्याला वर्चस्व पाहायला मिळेल. इथे मात्र प्रेशर आहे, कारण बडे मॅचचे आपण तिथे मात्र मुकाबले पाहत आहोत आणि अशा मॅचेस मात्र पाहत असताना मात्र प्रत्येक खेळाडूवरती प्रेशर, दडपण पाहत असतो. आणि तो प्रेशर पाहिला आपण तिथे एकच धाव होती, तिथे मात्र चूक घडली, थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्या विकेटचं रूपांतर दुहेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. सुरू असलेल्या सामन्यामध्ये एका संघाने एक सामना जिंकलाय आणि महाकाल संघाने पहिला सामना गमावलाय. अशी फाईट आहे. नक्कीच आता महाकाल संघ पूर्ण तोडीस प्रयत्न करेल हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रेट ड्राइव्ह, फॅन्टास्टिक स्ट्रोक, अगदी जमिनीला घासत पुसत चेंडू केला होता. वाईडीस लॉंग ऑफच्या दिशेने डायरेक्ट हिट्स करण्याचा प्रयत्न फिल्डरचा होत असताना, परंतु त्या ठिकाणी रनिंग बिटवीन विकेट सुंदर दाखवली सेकर आणि राजेश पवारने. आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण झाल्या, धावसंख्या 23 वर. चेतनला मात्र विकेट साठी सुद्धा पारितोषिक आहे. त्यांचे बंधुराज मोनिश ठाकरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. परंतु इथे संधी होती, फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाले असते, परंतु गोलंदाजाकडून मात्र त्या ठिकाणी चूक घडली गेली. ओहो, फटका अतिशय चांगला पाहायला मिळतो, अगदी क्लास पाहायला मिळतोय राजेश पवारचा, परंतु गॅप मात्र परफेक्टली शोधता येत नाही. आणि त्याच अनुषंगाने पहा, इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केलेले आहे असंच म्हणावं लागेल, कारण शेखरनं मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय आणि अशा महाकाल 11 संघाला लागणारा हा 3रा धक्का. ही शर्यत कोण जिंकेल असे आमचे डीजे सांगत असताना शर्यत अगदी
जुंपले आहे, चुरशीची होऊ पाहते. धावसंख्या इथे 24 असताना विकेट सरेंडर केले कॅप्टन शेखरने. साहिलजी माळी यांच्या माध्यमातून रोहितने जर षटकार मारला तर 500 रुपये आणि बॉलरसाठी 2 विकेट प्राप्त केल्या बॉलरने तर बाळाराम बुदर साहेबांकडून 500 रुपये. 3 गडी बाद झाले. धावसंख्या 24 वरती. अजून 19 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 19ची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला म्हणतो आपल्याला रोहित आलाय नॉन स्ट्राईक एंड वरती. ते स्ट्रायकिंग एंडला त्याला आपण पाहतोय. ओहो पल्ल्याचे ओव्हर पिच मिळाला. ऑन सेलेक्ट केला. मिडविकेट फिल्डर सज्ज आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण दुहेरीचा प्रयत्न होतोय. दोघांमध्ये चांगलं कॉर्डिनेशन, चांगला तालमेल, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. मॅच मात्र या ठिकाणी जसं सामना पुढे चाललाय तसं मात्र हा सामना रंगत स्थितीमध्ये पुढे जात आहे. कारण 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 26 धावा झाल्या आतापर्यंत. 43चं टार्गेट आहे. हा चेंडू फार महत्वाचा असेल योगी सर. या चेंडूमध्ये मोठा फटका जर आला तर महाकाल संघ सामन्यामध्ये जिवंत राहू शकतो. जर या चेंडूमध्ये धावा नाही आल्या तर कदाचित अगदी मजबूत होऊ शकतो तो म्हणजे जय पारधी बाबा संघ. हा चेंडू फार महत्वाचा दोन्ही संघांसाठी. लास्ट चेंडू आणि तो हाताळेल गोलंदाज चेतन ठाकरे. 7 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची कंपल्सरी गरज. म्हणजे चेंडू फार निर्णायक असेल. चेतनचा आपण जर विचार केला तर या दोन्ही संघांचा विचार केला तर ओहो इथं मध्ये ओव्हरपेज फटका हवेत केला. मिस्टर मेंग लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज बाद होतो या ठिकाणी. हिटमॅन सारख्या फलंदाजाने फटका केल्याचा प्रयत्न केला परंतु हा रोहित हिटमॅन ठरू शकला नाहीये. विकेटचं पतन झालं आणि महाकाल 11 संघाला 4था धक्का लागत असताना धाव फलकावरती आपण पाहतोय 26 धावा आता मात्र आपण पाहत आहोत आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 17 धाबींची गरज. खतरा मात्र आता कुठल्या तरी एका संघावरती ओढवलेला आहे. मग तो संघ जय पारधी बाबा असेल की महाकाल 11 संघ असेल. फटका चांगला होता परंतु या फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आपल्याला. फटक्यामध्ये जो आकार द्यायचा असतो जो तुमचा हेड आय कॉम्बिनेशन पाहिजे हात डोळे आणि डोक्याचं कॉम्बिनेशन जुळलं नाहीये. एकत्र येऊ नका प्लीज. फिल्डिंग सजून घ्या लगेचच. 7 चेंडूंमध्ये 17 धावांची खतऱ्याची घंटा वाजलेली आहे. कोण जिंकेला सामना प्रेक्षक हो. एका बाजूला जय पारधी बाबा दुसऱ्या बाजूला महाकाल अवतरलाय मैदानामध्ये आणि आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. महाकालचा दिवस आहे परंतु महाकालने आधीचा सामना गमावलेला आहे. त्यांना सामना काही करून जिंकायचा आहे. 6 चेंडू हातात आहेत. हातात तुमच्या बॅट आहे. मैदानामध्ये अजून राजेश पवार आहे त्यासोबतीला पोहोचलाय नवीन बॅट्समन मैदानामध्ये. परंतु राजेश पवारकडे जर स्ट्राईक असेल जास्त बॉलची तर कदाचित हा सामना तो टर्न करू शकतो परंतु पारडं जड झालंय जय पारधी बाबाचं. नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र सामना आपण पाहतोय आणि आता मात्र डू अँड डास सिक्वेशन पाहतोय जय महाकाल 11 संघाचा आपण विचार केला तर. आणि आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल ती म्हणजे राजेश पवारच्या खांद्यावरती. जर एखाद्या वेळी आपण भावेश पवार पाहत असतो त्याचप्रमाणे आता मात्र पवारला पॉवर या सामन्यामध्ये दाखवावी लागेल. 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी इथून 17 धाबींची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला वार करावा लागेल. तो वार या अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळेल का. राजेश पवार इज ऑन स्ट्राईक. त्याच्या सोबतीला आहेत फलंदाज निलेश ते नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि गोलंदाज आता मात्र षटकार सुरुवात करतायत. मंगेश फलंदाज बीट पाहू शकाल. बॅटची टॉपेज होती. चेंडू मात्र पाहू शकाल एसटी रक्षकाच्या पाठीमागे निघून गेला होता. पहिल्या चेंडूवरती 1 धाव पाहायला मिळाली. येणारे 5 चेंडू शिल्लक आणि आता मात्र जिंकण्यासाठी 16 धाब्यांची गरज. अचूक चेंडू हाताळला गोलंदाज मंगेशने. फास्टर वन अगदी क्विकर रन होता ज्या चेंडूला टायमिंग करू शकला नाही राजेश पवार आणि त्या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपर कडे जात असताना 1 धाव त्या ठिकाणी लुटली परंतु एका धावेने तुम्ही सामना जिंकू शकत नाहीयेत. धावसंख्या 27 वरती. अजून 16 धावांची गरज 5 चेंडूंमध्ये. ह्या चेंडूवरती चौकार षटकार आलाच पाहिजे या सामन्यामध्ये जर तुम्हाला परत यायचं असेल. अन्यथा पारडं जड झालाय. विजयाकडे वाटचाल करतोय जय पारधी बाबा परंतु आता बॅट हातात आहे निलेशच्या जो स्ट्राईकला आहे. सामना करेल मगेचा या दुसऱ्या चेंडूसाठी. यालाच लागेल नव्हे तर तुम्हाला मारावाच लागेल या सामन्यामध्ये तुम्हाला विजयश्री प्राप्त करायचं असेल तर. ओहो काय एक्सप्रेस डिलिव्हरी होती परंतु लाईन चुकीची निवडली. धावा कशा आहेत ते महत्वाचं नाहीये. धावा येणं आता मात्र महाकाल 11 संघासाठी गरजेचे झालेले आहेत. मग बॅट से आंदे या पॅट से आंदे या एक्स्ट्रा से आंदे धावा आणा जरुरी आहे. रन्स आणा जरुरी आहे. यानंतर तुम्ही पाहिलू शकाल 5 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी आता मात्र 15 धाब्यांची गरज. हरना भी है जितना भी है लेकिन खेलना जरूरी है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश प्रयत्न करावा लागेल बॅट्समनला. निलेश सज्ज झालाय.
आणि उडवला ऑन साईडला, टर्न केलाय, चेंडू हवेत झेल टिपलेला आहे. मॅच इथे पूर्णपणे पलटली आहे. विकेटचं पतन झालं. जय पार्थी बाबा संघ अगदी फ्रंट फुटवर. नक्कीच पाहू शकाल या ठिकाणी ऑनसाईडला मात्र या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र पाहू शकाल हवेत होताना मात्र कुठल्या प्रमाणे या क्षेत्ररक्षकाने मात्र चूक केली नाहीये. तिथे झेल पकडला गेला कुणालच्या माध्यमातून. आणि आता मात्र सामना जर पाहिला तर 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि विजयासाठी 15 धाबींची गरज. काय सामना आपण पाहतो या नेट टू नेट फाईट, टी फॉर टॅट, ठोसास ठोसा देण्याचा प्रयत्न सुरू आहे महाकाल 11 संघाचा. परंतु आतापर्यंत आपण जर पाहिले सामन्यामध्ये थोडंसं वर्चस्व आपला जय पारधी बाबा संघाचं पाहायला मिळतोय. कारण या रणजी क्रिकेटमध्ये 4 चेंडूमध्ये 15 धावा जोडणं एवढं इझिली नसणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर टायमिंग करावं लागेल, चांगले गॅप शोधावं लागतील, चांगले फटके तुम्हाला सजवावे लागतील. ते फटके आता मात्र आपल्याला कुणालच्या वतीने पाहायला मिळतील का? बॉलर चांगली बॉलिंग करतोय, अगदी चेंडू अचूक हाताळतोय. तिसरा चेंडू घेऊन मंगेश हा फुल टॉस मध्ये उचलता आला नाहीये. अगदी ज्युसी फुल टॉस भेटला होता, परंतु त्या चेंडूवरती सुद्धा अगदी सोपा फटका का मारला हा योगेश सर प्रश्न इथे उपस्थित होतोय. कारण अशा प्रकारे तुम्हाला फुल टॉस जर भेटला तर तुम्हाला लिल्या मारायचं आहे, अगदी फेकून द्यायचं आहे. कारण तशी परिस्थिती तुमच्यावरती ओढवलेली आहे. त्या परिस्थितीत तुम्ही खेळलं पाहिजे, परंतु फुलटॉसला फक्त ड्राईव्ह केलं आणि स्ट्राईकला आणलं राजेश पवारला. 1 धाव झाली. धावसंख्या 29 वर 14 धावांची गरज 3 चेंडूंमध्ये. आणि आपण क्रिकेटमध्ये फुलटॉसला खराब चेंडू म्हणतोय, परंतु मी तर म्हणतो की फुलटॉस चेंडूवरती अनेकदा फलंदाज फसतायत किंवा मिस्टामिंग स्ट्रोक खेळत असतात. त्यापैकी हा स्ट्रोक होता. कोणीतरी मोठा फटका त्याला सजवायचा होता, परंतु एलिव्हेशन जुळलं नाही. फक्त 1 धाव तिथे मात्र जोडली गेली आणि आता मात्र ऑन स्ट्राईक वरती राजेश पवार आहेत. एक लोहार की, एक सुनार की और ये राजेश पवार की. एक मारा लेकिन सॉलिड मारा. करू शकतो, मी पलटवार करू शकतो सांगत असताना प्रेक्षकांना दाखवून दिलं की मी स्ट्राईकला आलो आणि सामन्याचं मी चित्र पलटू शकतो. 8 धावांची गरज जिंकण्यासाठी 2 चेंडूंमध्ये. व्हॉट अ मॅच. उगाच नाही मी आयकॉन खेळाडू या संघामध्ये माझी निवड केली. उगाच मी संघाचं प्रतिनिधित्व करत नाहीये, त्याचा तो प्रत्यय इथे मात्र देत असताना 2 चेंडू शिल्लक, विजयासाठी 8 धावांची गरज. सामना टाय झाला तर एक्झॅक्टली निलेश चोरगे प्लीज, सामना टाय झाला तर चेसिंग कंपल्सरी आहे. या स्पर्धेचा मुख्य नियम. आता मात्र या ठिकाणी हा सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहतो. मी विनंती करतो प्लीज कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्ही उभे राहू नका. 2 चेंडू शिल्लक आहेत, 8 धाबांची गरज. म्हणजे या 2 चेंडूची देखील किंमत आता वाढलेली आहे. नक्की जे बसले होते प्रेक्षक ते उभे राहिले. जे उभे आहेत ते आता त्यांच्या पायावरती नव्हे तर बोटांवरती उभे राहिलेले आहेत. आणि जे बोटावरती उभे आहेत ते आता उडी मारण्याच्या अगदी तयारीमध्ये आहेत. जेव्हा राजेश पवार अजून एक मोठा फटका मारेल तेव्हा जल्लोष असेल मैदानामध्ये. कारण सामना तो टर्न करू शकतो, त्याच्यामध्ये पॉवर आहे. जो वार करतोय 2 चेंडूमध्ये ज्याला मारायचे आहेत फक्त 8 धावा आपल्या महाकाल संघासाठी. हा चेंडू फार डिंडक असेल. गोलंदाज पुन्हा आता मार्गस्थ होतो या मंगेश. ओहो सरळ बॅटिंग ऑफ केला. लॉंग ऑफ कडे मात्र छत्रशा आहेत, परंतु चेंडू वाढी क्षेत्रातून फरार झालाय. 4 धावांसाठी हा चौकार. पवारसाठी 1 चेंडू शिल्लक आहे, 4 धावांची गरज. हम इक्का दुक्का नहीं, हम चौका छक्का लगाएंगे. आए हैं जीतने तो बस जीत कर ही जाएंगे और हार कभी हम मानते नहीं, ये सुन लो. डाव कोई भी उसमें पछाड़ कर ही जाएंगे. जबरदस्त बॅटिंग. गोल्डन चौकारची गरज आहे टीम महाकालला. आणि राजेश पवारच्या हातामध्ये बॅट आहे, ज्याने सामना अगदी खेचून आणलाय आपल्या पायाशी, आपल्या दाराची. आणि विजय प्राप्त करून देईल काय बघायचं प्रेक्षक हो. 1 चेंडू 4 धावांची गरज. काय जबरदस्त सामना आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये 17 धावा जोडायच्या होत्या आणि आतापर्यंत 5 चेंडूमध्ये एकूण आपण जर विचार केला तर 13 धावा गोलंदाज मंगेशने खर्च केल्या. तर या स्पर्धेमध्ये एखादा विक्रम नोंदवेल का राजेश पवार? पहिली गोल्डन बाउंड्रीज इथे मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? सर्वांना विनंती करतोय की एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राजेश पवार साठी. 1 चेंडू
विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. मंगेश विरुद्ध राजेश पवार असा सामना म्हटला तर वावगं ठरणार नाहीये. फटका चांगला आहे परंतु यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेलाय आणि हा सामना जिंकलाय जय पारधी बाबा संघानं. सो कॉंग्रॅच्युलेशन जय पारधी बाबा अँड हार्ड लक महाकाळ 11. हार्ड लक महेशजी माळी. आणि या लीग मधील आपण विचार केला तर दुसरा विजय संपादित केलाय जय पारधी बाबा संघानं. तर आपण देऊया मित्रांनो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. आणि या सामन्याचा आपण जर विचार केला तर अष्टपैलू खेळ ज्याच्याकडून पाहायला मला बॅटिंग करत असताना पाहिलं तर 18 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना एका षटकाच्या स्पेलमध्ये 7 धावा खर्च करत 1 विकेट प्राप्त केला. आणि मी मगाशीच म्हटलं होतं की ठाकरे फक्त नाव नाही तर ब्रँड आहे आणि तो खेळाडू ठरला चेतन ठाकरे इज द मॅन ऑफ द मॅच. बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये या ठिकाणी या सामन्यावरचा पुरस्कार पटकावला. तर या चेतन आपल्याला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून सामनावरचे पुरस्कार आपण उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. एकूण 3 सामनावरील पुरस्कार आहेत. सुंदर ट्रॉफीज त्यानंतर ब्रँडेड टी शर्ट आणि मेडल आपण या ठिकाणी परिधान करणार आहोत. चेतन ठाकरे यांना सुंदर पाटील साहेबांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. प्रथमतः आपण मेडल परिधान करूया. सन्माननीय सुभाषजी माळी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण मेडल या ठिकाणी परिधान करायचं आहे. त्यानंतर धामणगावचे समाजसेवक सन्माननीय सुंदरजी भुईर यांच्या शुभ